तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहेत इथं आश्रमच्या धनराटमध्ये. तर आपण बघू शकता, हे बघा. तर हे बघा, आता आपण तुम्हाला इथं दाखवतो आमच्या आश्रमशाहीमध्ये कशा प्रकारे इथं ध्वजारोहण केला जातो. मस्ती नका करू रे. तयारी चालू आहे, आपण बघू शकता. सावधान. विश्राम. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय दोन्ही पंचक्रोशीतील सरपंच साहेब, तसंच पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तसंच पालकवर्ग. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश हा स्वतंत्र झाला आणि त्याचं औचित्य साधून आपण दरवर्षाप्रमाणे स्वातंत्र्य दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. आजच्या या स्वातंत्र्य दिनासाठी उपस्थित असलेले आदरणीय धनराट गावाचे सरपंच साहेब हे आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करतो. तसंच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले धुळीपाडा गावाच्या सरपंच साहेब श्रीमती उषाताई गावित या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेपद स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करतो. देशासाठी मरणारे आपण होऊया आणि स्वातंत्र्याची ही अमूल्य ठेव आपण या कर्मातूनच जपूया. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्या म्हणजे विमलताई राजेश गावित, ग्रामपंचायत सदस्य धुळीपाडा, यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही ध्वजपूजन, ध्वजारोहण करून सुरुवात करावी. उपस्थित असतात त्या म्हणजे कुमारी गौतमीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. गौतमीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी ध्वजपूजन करायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विमलताई राजेश गावित, ग्रामपंचायत सदस्य धुळीपाडा या आहेत, यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या इकडे या, पुढे या, वरती या. आजचा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. तसेच आपल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने 80व्या स्वातंत्र्य दिन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर.
झंडे को सलामी देते हुए राष्ट्र गीत शुरू करेंगे। शुरू कर। पंजाब सिंध गुजरात मराठा गंगा हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे झंडा गीत शुरू करेंगे। शुरू कर। हमारा
तसेच रविदाताई गावी ग्रामपंचायत कोणताही कार्यक्रम असला की सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. त्या म्हणजेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी असेल किंवा इतर साहित्य असेल ते स्वतः स्वखर्चातून मेहनतीने इतर गोष्टींचं न विचार करता स्वतः खिशातून पैसे टाकून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. कारण आपला समाज आहे आणि ते आपल्या समाजाचे असल्यामुळे सर्वप्रथम प्राधान्य जे आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. म्हणून त्यांचाही सन्मान करणे हा आपला भाग आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे अध्यक्ष सगळ्यांनाच विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत फूल शाल देऊन त्यांचं स्वागत करावं. स्वागताचा कार्यक्रम जो आहे इथेच संपला असं मी जाहीर करतो.